ऑनलाईन लेक्चर्समध्ये आज आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा जो आपला टॉपिक झालेला आहे त्याचे MCQs आपण डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं. MCQs डिस्कस करायच्या अगोदर मुलांनो टॉपिकचा जो क्विक रिव्ह्यू आहे तो आज आपण परत एकदा बघायचा आहे आणि नंतर मग मी तुम्हाला MCQsकडं घेऊन जाईन. तर बघा, आपण ह्या टॉपिकमध्ये काय काय बघितलं होतं. अगदी इंट्रोडक्टरी पार्ट जर कन्सिडर केला, आपण पहिल्यांदा बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. आता क्लासिफिकेशनमध्ये कसे हायड्रोजन रिप्लेस झाल्यात त्याच्यावरती हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. मोनो हॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, पॉलीहॅलोजन अशा फॉर्ममध्ये. आणि त्याचा हा जनरल फॉर्म्युला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा CnHH2n+1x, वेअर n इज अ इंटिजर, म्हणजे हा नंबर असू शकतो तुमच्या कार्बनशी रिलेटेड आणि जनरली त्याला RXनं डिनोट केलं जातं. म्हणजे त्याचं एक्झाम्पल इथं दिले, इथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड अशा फॉर्ममध्ये तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज अल्केनपासून तयार झालेला बघायला मिळेल. नेक्स्ट वन, आता हा जो इथं तुम्हाला प्रायमरी टाईपचा अल्किल हॅलाइड मिळाला आहे त्याच्याशी रिलेटेड किंवा हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे आपण म्हणूया, त्याचं परत क्लासिफिकेशन केले टाईप ऑफ कार्बनवरती. पुढं जाऊन आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड बघितले, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड अशा फॉर्ममध्ये सुद्धा आपण बघितलं. आता प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड जर कन्सिडर केलं तर प्रायमरी कार्बनला तुमचा इथं काय असणार आहे, हॅलोजन अटॅच असेल तर ते प्रायमरी, सेकंडरीला असेल तर सेकंडरी, टर्शरी कार्बनला असेल तर टर्शरी अल्किल हॅलाइड अशा फॉर्ममध्ये हे ओव्हरऑल डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ कार्बन ॲटम हे एवढे टाईप पडतात अल्किल हॅलाइडशी रिलेटेड. नेक्स्ट वन, आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ज बघितले. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये कसं केलं जातं की एकपेक्षा जास्त जे हायड्रोजन ॲटम आहेत ओव्हरऑल ते रिप्लेस केले जातात हॅलोजननी. आणि मग त्याच्यामध्ये डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अशा फॉर्ममध्ये परत हे क्लासिफाय होतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो बघा. जनरल एक्झाम्पल किंवा इंटिजरच्या फॉर्ममध्ये इथं तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे त्याचा. आयडो फॉर्म किंवा क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड अशा फॉर्ममध्ये ह्याचे एक्झाम्पल येतील पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये. हा एक पार्ट आपण कन्सिडर केला होता. नेक्स्ट म्हणजे आपले डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत. तर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, तर समजा हा कार्बन आहे, हा जर कार्बन कन्सिडर केला आणि समजा ह्याच्यामध्ये जर ह्या कार्बनशी रिलेटेड समजा स्ट्रक्चरमध्ये 2 वेळेला हॅलोजन असेल तर डायहॅलोजन झाला. तर हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते परत पुढं क्लासिफाय होतात. कसे होतात बघा क्लासिफाय, जेमिनल डायहॅलाइड आणि विसिनल डायहॅलाइडशी रिलेटेड. तर ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला MCQ येणार आहेत. जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय असतं की बोथ हॅलोजन ॲटम जे आहेत ते सेम कार्बनला अटॅच असतात. म्हणजे इथं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता, आता एकाच कार्बनला 2 हॅलोजन इथं अटॅच झालेले आहेत. अशा फॉर्ममध्ये हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज जेमिनल डायहॅलाइडशी रिलेटेड. विसिनलमध्ये कंडिशन काय असते की जे 2 तुमचे हॅलोजन ॲटम जे असतात ते ॲडजस्टंट कार्बनला अटॅच असतात. म्हणजे इथं जर कन्सिडर केलं तर हे 2 कार्बन एकामेकाचे ॲडजस्टंट कार्बन आहेत आणि त्या दोघांना हा 2 वेळेला हॅलोजन हे अटॅच आहेत, जेमिनल आणि विसिनल. लक्षात येते का बघा, एका कार्बनला 2 असतील जेमिनल आणि 2 वेगवेगळ्या ॲडजस्टंट कार्बनला जर हॅलोजन 2 वेळेला असेल तर विसिनल डायहॅलाइड म्हटलं जातं. पुढे जाऊन आपण मार्कोनिकोप्स आणि अँटी मार्कोनिकोप्स रूल बघितला होता. त्याचे स्टेटमेंट, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. 11th पण हे झालेलं आहे. मार्कोनिकोप्स रूलचं एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. ओव्हरऑल ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन असेल तिथं तुमचा निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा जाऊन अटॅच होतो आणि त्याला कन्सिडर करून मग ह्या स्ट्रक्चरमध्ये हा Br- जो आहे ह्या कार्बनला अटॅच होऊन अशा फॉर्ममध्ये मेजर आणि दुसरा मायनर प्रोडक्ट मिळेल. आता मायनर जो मिळतो तो कसा असतो, अँटी मार्कोनिकोप्सनं हा प्रोडक्ट इथं मिळालेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे 2 रूल इथं आपण शिकलो होतो, मार्कोनिकोप्स आणि अँटी मार्कोनिकोप्स रिलेटेड. त्याच्याशी रिलेटेड मग आपण अल्किनपासून अल्किल हॅलाइड कसे प्रिपेअर करायचे हे प्रिपरेशन मेथडमध्ये बघितलं होतं. मेजर मायनर हे ह्याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला राहतात MCQजमध्ये. आता पुढचा एक शॉर्ट समरी वाईज प्रिपरेशन मेथड आणि केमिकल रिॲक्शन इथं एकत्र केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मिडल वन इथं कन्सिडर केलं आहे बघा, हे अल्किल हॅलाइड आहे तुमचं C2H5X. जे हे जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर ह्या त्याच्या सगळ्या मेथड आहेत, कसं प्रिपेअर करायचं त्याच्याशी रिलेटेड. प्रिपरेशन मेथडमध्ये बघा, पहिली मेथड दिली आहे तुम्हाला बाय युझिंग हायड्रोकार्बन. म्हणजे इथेनला वापरून आपण अल्किल हॅलाइड प्रिपेअर करू शकतो. कसं करता येईल, तर जो तुमचा अल्केन आहे त्याचं हॅलोजिनेशन आपल्याला कॅरी आऊट करता येतं. म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये
क्लोरिनेशन कॅरी आऊट करता येतं, ब्रोमिनेशन कॅरी आऊट करता येतं, आयोडिनेशनसुद्धा आपल्याला कॅरी आऊट करता येतं. आणि फायनली मग त्याच्यामधनं हा इथेन जो आहे ना त्याचं कन्वर्जन इथिल हॅलाइडमध्ये झालेलं बघायला मिळालं होतं. सेम वे सेकंड आपण बघितलं होतं अल्किन्सचा यूज करून, म्हणजे मार्कोनिकोप्स, अँटी मार्कोनिकोप्स रूलशी रिलेटेड HClची आपण ॲडिशन करू शकतो, HBrची ॲडिशन, HIची ॲडिशन करून मग ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला मेजर मायनर असे प्रोडक्ट कसे मिळतात हे आपण इथं डिस्कस केलं होतं. सेम वे अल्कोहोलला वापरून बऱ्याचशा मेथड आपण अल्किल हॅलाइडच्या बघितलेल्या प्रिपरेशनच्या. त्याच्यामध्ये अल्कोहोलला जर ल्युकास रिएजंट बरोबर ट्रीट केलं तर त्याच्यातनं सुद्धा अल्किल हॅलाइड फॉर्म होतं, हे आपण बघितले. सेम वे अल्कोहोलला जर आपण जर अल्कोहोलचं म्हणजे इथिल अल्कोहोलचं जर तुम्हाला इथिल ब्रोमाइडमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला हायड्रोजन ब्रोमाइड अलॉंग विथ NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये रिफ्लक्स केलं तर तुम्हाला अल्किल हॅलाइड मिळून जाईल. सेम वे तुम्हाला इथिल आयोडाईडसुद्धा प्रिपेअर करता येतं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयडिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. ह्या रिॲक्शन इथंपर्यंतच्या झालेल्या. सेम वे अल्कोहोलला आपण फॉस्फरसच्या हॅलाइडबरोबर सुद्धा रिॲक्ट करू शकतो. मग फॉस्फरसचा पेंटा हॅलाइड घेतला होता आपण, फॉस्फरसचा ट्राय हॅलाइड घेतलेला. ओके, फॉस्फरसच्या ॲलोट्रोपिक फॉर्मशी रिलेटेड रेड फॉस्फरसच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा आपण कॅरी आऊट केल्या होत्या रिॲक्शन. आणि थायोनिल क्लोराईड SOCl2च्या प्रेझेन्समध्ये सुद्धा, म्हणजे एकंदरीत 1 2 3 4 5 6 7 सब रिॲक्शन्सचा यूज केला होता आणि आपण अल्कोहोलचं कन्वर्जन अल्किल हॅलाइडमध्ये केलं होतं. आता ह्याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी MCQs तुम्हाला येणार आहेत. नेक्स्ट वन प्रिपरेशन मेथडमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, इथेन जे आहे, ओके, त्याच्या म्हणजे ह्या हॅलोजन एक्सचेंजच्या रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण फिल्किन्स्टन रिॲक्शन, स्वाट्स रिॲक्शन अशा टाईपच्या रिॲक्शन इथं डिस्कस केलेल्या, ज्याच्यामध्ये हॅलोजनचा एक्सचेंज होऊन तुम्ही अल्किल हॅलाइड प्रिपेअर करू शकता. ह्या पॉईंटवरती सुद्धा बऱ्यापैकी MCQ आपल्याला बघायला मिळतील. एकंदरीत हे जे सगळं आहे हा शॉर्ट समरी वाईज ह्या प्रिपरेशन मेथड झाल्या. ह्यालाच कन्सिडर करून पुढचा जो टेबल येतो आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्याच्या केमिकल रिॲक्शन्स बघायचे आहेत, रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्केनच्या रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये बघा, समजा हे अल्किल हॅलाइड आपण घेतलं आणि जर त्याचं हायड्रोलायसिस फॉलो केलं ॲक्वेस KOHच्या प्रेझेन्समध्ये किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये, जेव्हा अल्किल हॅलाइड हायड्रोलाइज होतात तेव्हा त्यांचं कन्वर्जन अल्कोहोल्समध्ये झालेलं बघायला मिळतं. ही पहिली रिॲक्शन बघितली होती आपण. सेम वे आपण अल्किल हॅलाइडचं कन्वर्जन कशामध्ये करू शकतो, अल्किल सायनाइड्समध्ये बाय युझिंग अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर. जर त्याला बॉईल केलं तर आपण अल्किल हॅलाइडचं कन्वर्जन सायनाइडमध्ये कसं होतं ही रिॲक्शन पण बघितली होती. आयसोसायनाइडमध्ये पण आपल्याला कन्वर्ट करता येतात अल्किल हॅलाइड. त्याच्यासाठी काय करायचं आहे, अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड बरोबर म्हणजे अल्किल हॅलाइडला आपण रिॲक्ट केलं होतं. सेम वे अनादर केमिकल रिॲक्शन आपण बघितली होती की अल्किल हॅलाइडला आपण अमाइन्समध्ये पण कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, अल्किल हॅलाइडला अमोनियाबरोबर प्रेशर आणि टेम्परेचरच्या कंडिशन अप्लाय केल्या की आपल्याला अल्किल हॅलाइडचं कन्वर्जन अमाइन्समध्ये झालेलं बघायला मिळेल. अनादर वन आपण इथरसुद्धा तयार करू शकतो, त्याची रिॲक्शन पण आपण बघितली होती. सोडियम अल्कॉक्साईडच्या फॉर्ममध्ये अल्किल हॅलाइड त्याच्याबरोबर रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला अल्किल हॅलाइडचं कन्वर्जन इथर्समध्ये झालेलं बघायला मिळेल. सेम वी कॅन प्रिपेअर इस्टर्स आल्सो. सिल्वर सॉल्ट जे आहेत ॲसिडचे त्यांचा यूज जरी केला आणि त्या सॉल्टला जर अल्किल हॅलाइडबरोबर आपण रिॲक्ट केलं तर आपल्याला त्यातनं इस्टरसुद्धा जनरेट करता येतात. ही रिॲक्शन पण आपण बघितलेली आहे. अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्ट केल्यानंतर ओव्हरऑल अल्किनचं पण फॉर्मेशन इथं आपल्याला घेता येतं. अशा रिॲक्शन झालेल्या आहेत. ॲक्टिव्ह मेटल जे आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं वूड सिंथेसिस आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट हे कसे फॉर्म करायचे ह्यासुद्धा केमिकल प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहोत. एकंदरीत हा सगळा पूर्ण पार्ट जो आहे हा टेबल हा व्यवस्थित तुम्ही मार्क करून ठेवा, ह्याच्यावरती बऱ्यापैकी MCQs तुम्हाला राहतील. नेक्स्ट वन आपण बघितलं होतं ह्याच्यामध्ये अरिल हॅलाइड्स. आता अरिल हॅलाइड जे आहेत त्याच्यामध्ये अरिल हॅलाइडचं पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ हॅलोजन एंटिटीज ते सुद्धा क्लासिफाय केले जातात बघा. मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड. एकदा हॅलोजन असेल ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये मोनो हॅलोजन, 2 वेळेला असेल डाय हॅलोजन, 3 वेळेला असेल तर ट्राय आणि 3पेक्षा जास्त असेल तर टेट्रा हॅलोजन. अशा फॉर्ममध्ये हे क्लासिफिकेशन बघितलं होतं. नंतर आपण प्रिपरेशन मेथड बघितल्या. प्रिपरेशन मेथडमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, आपण जो बेन्झीन आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन सगळ्या ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पॅरेंट, त्याचं
हॅलोजिनेशन कॅरी आउट केलं, म्हणजे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयडिनेशन, पर्टिक्युलर कंडिशन मेंटेन ठेवून कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, डार्क कंडिशनच्या प्रेझेन्समध्ये ह्या रिॲक्शन कॅरी आउट केल्या आणि त्यातनं मग हॅलोअरिनचं प्रिपरेशन बघितलं. सेम वे सँडमेयर्स रिॲक्शन आपण एक कन्सिडर केली होती इथं. सँडमेयर रिॲक्शनमध्ये आपण ॲनिलीन हा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि ॲनिलीनचं नायट्रस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण रिॲक्शन कॅरी आउट केली की ह्यातनं डायझोनियम सॉल्ट हा इंटरमिडिएट मिळाला आपल्याला आणि मग त्याला परत डायझोनियम सॉल्टला क्युप्रस क्लोराईड किंवा आयोडाईड किंवा ब्रोमाईड बरोबर रिॲक्ट करून करस्पॉन्डिंग त्या टाईपचा हॅलोअरिन आपण प्रिपेअर केला. समजतंय. लास्ट पण आपण याच्या रिॲक्शन्स बघितलेल्या. तर हॅलोअरिन जे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण कन्सिडर केलेल्या. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपण अल्किल हॅलाइडला फिनॉलमध्ये कन्वर्ट केलं NaOHच्या प्रेझेन्समध्ये, प्रेशर आणि टेम्परेचरशी रिलेटेड कंडिशन मेंटेन ठेवून. सेम वे सँडमेयर रिॲक्शन परत एकदा इथं येईल. सोडियम सायनाईड आणि कॉपर सायनाईड जे आहे क्युप्रस सायनाईड त्याच्या प्रेझेन्समध्ये आपण अरिल हॅलाइडला सायनोबेन्झिनमध्ये सुद्धा कन्वर्ट करून बघितलं होतं. अमोनियाबरोबर त्याला रिॲक्ट केलं क्युप्रस ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये आणि अरिल हॅलाइडचं कन्वर्जन अमाइन किंवा ॲनिलीनमध्ये केलेलं बघितलं होतं. अँड लास्ट वन इज दी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनशी रिलेटेड आपण बघितलं होतं की अनहायड्रस FeCl3च्या प्रेझेन्समध्ये क्लोरिनेशन कॅरी आउट केलं तर आर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट कसे मिळतात. त्याच्यामध्ये मग आपण नायट्रेशन बघितलं, सल्फोनेशन बघितलं, हॅलोजिनेशन बघितलं. नेक्स्ट वे आपण फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन रिॲक्शन लास्ट लेक्चरला काल डिस्कस केलेले आहेत. आणि शेवटची रिॲक्शन डायफिनिल आणि फिटिक रिॲक्शन आणि वुड्स फिटिक रिॲक्शन ह्या 2 रिॲक्शनचं प्रिपरेशन मेथड वगैरे सगळं आपण किंवा केमिकल रिॲक्शन आपण अरिल हॅलाइडच्या ह्या वेनं आपण सगळ्या बघितलेल्या. तर एकंदरीत हा एवढा पोर्शन जो मी सांगितला ही शॉर्ट किंवा क्विक रिव्ह्यू आपण म्हणूया आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ह्या टॉपिक्सशी रिलेटेड. ओके स्टुडंट्स, परत एकदा तुम्ही हा रिवाईज करून बघा. नाव दी नेक्स्ट वन. आता याच्या पुढचा पार्ट आपण MCQचा बघायचा आहे. MCQजमध्ये बघत असताना ओव्हरऑल जे क्वेश्चन येणार आहेत त्या क्वेश्चनशी रिलेटेड त्याचे आन्सर वगैरे जे काय असतील ते तुम्ही त्या ठिकाणी ओव्हरऑल लगेच मार्क करून घ्यायचे सायमल्टेनियसली माझ्याबरोबर. ओके, तर बघा तुमचे जे मॉड्यूल्स आहेत त्या मॉड्यूलमध्ये जे 7 नंबरचं मॉड्यूल आहे तुमचं, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट याच्यामध्ये येणार आहे. आणि तो पार्ट आज आपल्याला अल्किल हॅलाइडशी रिलेटेड त्यातला जो एक्सरसाइज नंबर 1 आहे त्यातले थोडेसे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी बघा एक्सरसाइज नंबर फर्स्ट जो आहे अल्किल हॅलाइडशी रिलेटेड. ओके स्टुडंट्स, सी आहे बघा इथं फर्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता ह्या एक्सरसाइजशी रिलेटेड काय दिलेलं आहे इथं. पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा. ओके, इन दी रिॲक्शन, व्हॉट इज दॅट रिॲक्शन, इथिल अल्कोहोल आणि HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइडचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि ZnX2. आता ओव्हरऑल हे ZnX2 म्हणजे ल्युकास रिएजंटशी रिलेटेड आपण कन्सिडर करू शकतो. X2 म्हणजे तुमचं Cl असेल, Br असेल और आयोडीन काही कुठलाही हॅलोजन असेल. ह्यातनं अल्कोहोलचं कन्वर्जन अल्किल हॅलाइडमध्ये झालं आहे. बाय प्रोडक्टमध्ये H2 हा प्रोडक्ट निघून गेला आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ही ओव्हरऑल. आणि क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, दी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ HX. ह्या रिॲक्शनशी रिलेटेड हायड्रोजन हॅलाइड जो आपण इथं घेतला आहे त्याची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर कशी असणार आहे. ओके, तर ओव्हरऑल आपल्याला रिॲक्टिव्हिटी फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा आपण कन्सिडर केल्या आपल्याला माहिती आहे हॅलोजनशी रिलेटेड कसं आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन अशा फॉर्ममध्ये सिरीज राहते. आणि ह्या सिरीजमध्ये जर हायड्रोजन हॅलाइड आपण म्हणजे जर समजा HF, HCl, HBr आणि HI असं कन्सिडर केलं तर ह्याच्या रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर आपल्याला माहिती आहे. थेरॉटिकल पार्टमध्ये आपण बघितलं होतं की रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत हायड्रोआयडिक ॲसिड किंवा हायड्रोजन आयोडाईड हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर तुमचा HBr, त्याच्यानंतर तुमचा HCl आणि ओव्हरऑल हायड्रोजन हॅलाइडच्या बाबतीत मग एवढी रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर जर कन्सिडर केली तर तुमच्या पहिल्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन जर कन्सिडर केले तर हा जो 4th ऑप्शन आहे तुमचा हायड्रोजन हॅलाइडशी रिलेटेड हायड्रोजन आयोडाईड जो आहे तो सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर हायड्रोजन ब्रोमाईड आणि त्याच्यानंतर तुमचा हायड्रोजन
क्लोराईड ह्याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात लेस येणार आहे. म्हणजे ओव्हरऑल अल्कोहोलचं कन्व्हर्जन जेव्हा आपण अल्किल हॅलाइडमध्ये करतो तेव्हा इथं दिलेला जो HX आहे त्याची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर तुमची ऑर्डर नंबर 4, चौथा ऑप्शन ह्या क्वेश्चनसाठी करेक्ट आलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. नाव दी व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितले, दी व्हिसिनल डायहॅलाइड इज नॉट फॉर्म इन दी रिॲक्शन. ओके, मग अशा आपण जेमिनल आणि व्हिसिनल डायहॅलाइड कन्सिडर केले होते. ओके, जेमिनल आणि व्हिसिनल डायहॅलाइड कन्सिडर करत असताना त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की कशाला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड आणि कशाला म्हणायचं व्हिसिनल डायहॅलाइड. हे हॅलोहरीनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर आता व्हिसिनल डायहॅलाइड म्हणजे पहिल्यांदा काय बघा, 2 ॲडजसंट कार्बन असतात आणि 2 ॲडजसंट कार्बनला जर दोन्ही कार्बनला अशी कंडिशन असेल, म्हणजे ॲडजसंट कार्बनला 2 हॅलोजन असतील तर ते झालं व्हिसिनल. आणि जेमिनलमध्ये कंडिशन काय असते की एकाच कार्बनला 2 हॅलोजन असतात. आता हा मायनर पार्ट आहे, आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड बोलायचं. अशा टाईपचा व्हिसिनल डायहॅलाइड काय सांगितले की इथं 4 ऑप्शन दिलेत आणि 4 ऑप्शनपैकी व्हिसिनल डायहॅलाइड इज नॉट फॉर्म इन दी रिॲक्शन. तर 4 रिॲक्शनशी रिलेटेड कुठल्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला व्हिसिनल डायहॅलाइड फॉर्म झालेला बघायला मिळणार नाही असा क्वेश्चन दिला आहे. ओव्हरऑल आता इथं ही 3rd नंबरची जर रिॲक्शन कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये काय दिसते, अल्काईन घेतले तुमचं आणि त्याच्यामध्ये HBrची ॲडिशन रिॲक्शन आहे ही. आता 2 स्टेपची ही रिॲक्शन आहे. म्हणजे कशी दिसते बघा, C∼C ॲरोवरती HBr दिले इथं, म्हणजे हा Br मायनस काय होणार, ह्या कार्बनशी रिलेटेड इथं ॲड झालेला आपल्याला बघायला मिळेल. ॲड होणार तेव्हा काय होईल, मार्कोनी-कोप्स रूलनं जर आपण गेलो, म्हणजे हे कसं आहे CH∼CH आहे, हा हायड्रोजन इथं आला आणि हा Br इथं आला तर पहिल्या स्टेपमध्ये एक बॉन्ड इथला ब्रेक होणार आणि मिळत असताना इथं तुम्हाला कसं मिळेल CH2 डबल बॉन्ड CH आणि Br अशी कंडिशन मिळणार. ओके, हा पहिला प्रोडक्ट तुम्हाला इथं मिळेल. अगेन ॲरोवरती परत HBrची कंडिशन दिली. मार्कोनी-कोप्स रूलनं आपण बघायचं आहे. मार्कोनी-कोप्स रूलनं जर आपण गेलो तर मार्कोनी-कोप्स रूलशी रिलेटेड परत ॲडिशन जर घेतली तर काय होणार, हा निगेटिव्ह पार्ट जो आहे हा परत ह्याच कार्बनला येईल कारण इथं लेस हायड्रोजन आहेत आणि हा हायड्रोजन कुठं जाणार, ह्या कार्बनला, आणि मग हा मधला एक बॉन्ड ब्रेक होऊन तुम्हाला प्रोडक्ट मिळताना कसं मिळणार, CH3 ओव्हरऑल सिंगल बॉन्ड इथं राहिलेला बघायला मिळेल आणि दोन्ही जे तुमचे हे आहेत हॅलोजन आहेत ते ह्या एकाच कार्बनला येऊन अटॅच होणार. म्हणजे ह्यातनं जे हॅलाइड फॉर्म होते हे कसलं हॅलाइड फॉर्म होते तर जेमिनल डायहॅलाइड फॉर्म होते. ह्या रिॲक्शनमधनं तुम्हाला व्हिसिनल फॉर्म झालेलं बघायला मिळत नाही. व्हिसिनल म्हणजे कशी कंडिशन पाहिजे की ॲडजसंट कार्बनला 2 हॅलोजन यायला पाहिजेत, पण ह्या रिॲक्शनमध्ये तसं होत नाही. अल्काईनच्या बाबतीत HBrची ॲडिशन आपण मार्कोनी-कोप्स रूलनं गेलो, सिमेट्रिकल टाईपचा हा ॲडिशन रिॲक्शन येणार आणि ह्यातनं मग जेमिनल डायहॅलाइडचं फॉर्मेशन होणार. म्हणजे ह्या ऑप्शन किंवा ह्या रिॲक्शनशी रिलेटेड ह्या क्वेश्चनमध्ये व्हिसिनल डायहॅलाइड फॉर्म न होणारा रिएजंट जर कन्सिडर केला तर तो तुमचा असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्याची पर्टिक्युलर ती जी रिॲक्शन आता मी एक्सप्लेन केली, यू कॅन नोट दॅट. ह्या क्वेश्चनला ऑप्शन नंबर 3 आहे हे आन्सर येईल. लेट्स सी दी नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर दी फॉलोइंग अल्कोहोल्स. मला 4 ऑप्शन दिलेत आणि ते 4 अल्कोहोल दिलेले आहेत आणि क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा की ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी ऑफ दीज अल्कोहोल्स टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन विथ HBr. आता ह्या अल्कोहोलमध्ये जर HBr जो हायड्रोजन ब्रोमाइड आहे ह्यामधल्या जर Brचं सबस्टिट्यूशन आपल्याला इथं करायचं आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आपण करणार आहे, तर ओव्हरऑल ह्या 4 ऑप्शनमध्ये डिक्रीजिंग ऑर्डर रिॲक्टिव्हिटीची आपल्याला काढायची आहे. डिक्रीजिंग ऑर्डर आपल्याला काय करायचे आहे, रिॲक्टिव्हिटीशी काढायचे. तर 4ही ऑप्शन आपण जर कन्सिडर केले तर बघा हे बेन्झिलिक टाईपचा अल्कोहोल आहे. ओव्हरऑल हे सगळे बेन्झिलिक अल्कोहोल आहेत आणि त्याच्यामध्ये अशा टाईपचे काय दिलेले आहेत, सबस्टिट्यूएंट दिलेले आहेत. म्हणजे इथं OCH3 दिला आहे, इथं NO2 दिला आहे आणि इथं Br दिला आहे. आता ह्याच्यामध्ये बल्की ग्रुप जर आपण कन्सिडर केले किंवा ओव्हरऑल इंडक्टिव्ह इफेक्टशी रिलेटेड आपण बोलो, विड्रॉईंग ग्रुप आणि डोनेटिंग ग्रुप हे जर कन्सिडर केलं ना तर NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ग्रुप आहे आणि हा सुद्धा तुमचा इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ग्रुप आहे. स्टेरिक हिंड्रन्सच्या सारख्या कन्सेप्ट इथं जर आपण डिस्कस केल्या, बल्कीनेस किंवा हेवी ग्रुपशी रिलेटेड येणारा स्टेरिक हिंड्रन्स आणि मग त्याचे पर्टिक्युलर येणारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ह्या सगळ्या फॅक्ट इथं कन्सिडर केल्यानंतर
पूर्ण 4 ऑप्शनमध्ये जर डिक्रीजिंग ऑर्डर आपण कन्सिडर केली रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीत, तर हा जास्त तुमचा रिॲक्टिव्ह असणार आहे, कारण ओव्हरऑल इथं कुठलाही ग्रुप याला अटॅच नाही आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये पटकन सबस्टिट्यूशन होऊन जाईल, ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त येणार. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी येणार थर्ड स्ट्रक्चरची. तर थर्ड स्ट्रक्चरमध्ये OCH3 हा अल्कॉक्सी ग्रुप आहे, हा सुद्धा डोनेटिंग टाईपचा ग्रुप आहे. आणि जर आपण इंडक्टिव्ह इफेक्टमधली ती जर ऑर्डर कन्सिडर केली, तर त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला हे सगळे ग्रुप त्यांच्या ऑर्डरच्या फॉर्ममध्ये अरेंज केलेले बघायला मिळतील. म्हणजे ह्याच्यानंतर ह्या स्ट्रक्चरचा नंबर लागेल रिगार्डिंग टू दी रिॲक्टिव्हिटीची जी डिक्रीजिंग ऑर्डर आहे. त्याच्यानंतर येणार तुमचा ब्रोमो सबस्टिट्यूट असणारा 4 नंबरचा ग्रुप, आणि सगळ्यात लास्टला सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी असणारा हा कंपाऊंड येईल, कारण हा NO2 इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग टाईपचा ग्रुप येणार आहे. हेवी किंवा ह्याचं मास जर कन्सिडर केलं तर ओव्हरऑल ह्या 3 स्ट्रक्चरच्या कंपॅरिझनमध्ये ह्याचं जास्त येणार. मग सगळ्यात जास्त लेस रिॲक्टिव्ह, ओव्हरऑल ॲसिडिक प्रॉपर्टी याची जास्त राहील, कारण हा विथड्रॉईंग ग्रुप तिथं आलेला बघायला मिळेल. त्यामुळे ह्या क्वेश्चनशी रिलेटेड ह्याचा ऑप्शन नंबर तुमचा 3रा येऊन जाईल. आन्सर इज 3rd वन. ओके, नाव दी नेक्स्ट वन. पुढचा 4था क्वेश्चन काय दिला आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक रिॲक्शन दिली आहे. C3H8 प्रोपेन घेतला आहे आणि प्रोपेनचं क्लोरिनेशन कॅरी आउट केलं आहे. C3H8 म्हटल्यानंतर कसं असणार आहे बघा. ओव्हरऑल C3H8 आणि Cl2 घेतले, जे इथं ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये दिलेली आहे तुम्हाला, लाईटच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट केले. आणि ह्यातनं प्रोडक्ट मिळताना तुम्हाला C3H7 आणि Cl म्हणजे प्रोपेनचा प्रोपिल क्लोराईड तयार झाला आहे आणि बाय प्रोडक्टमध्ये HCl निघून गेले. इज ॲन एक्झाम्पल ऑफ. ही कुठली रिॲक्शन आहे असं विचारले तर अगदी सोपी रिॲक्शन आहे बघा. इथं जे 7-8 हायड्रोजन आहेत त्यातला एक रिप्लेस केला आहे ओव्हरऑल ह्या Cl2नं. एक इथं 2 Cl2 आहेत, त्यातला एक इथं आला आणि एक राहिलेला इथल्या रिप्लेस झालेल्या हायड्रोजनबरोबर कंबाईन होऊन तो बाय प्रोडक्टमध्ये गेलेला बघायला मिळेल. म्हणजे हे एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं हे एक्झाम्पल आहे. आपण कशाला म्हणतो सबस्टिट्यूशन रिॲक्शन? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन. त्यामुळे ही रिॲक्शन जी आहे ती सबस्टिट्यूशन या कॅटेगरीमध्ये आलेली बघायला मिळेल. क्लिअर? म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर येणार तुमचा ऑप्शन नंबर 1st. ओके, नेक्स्ट वन काय दिले बघा. ल्युकास रिएजंट इज. ओके, आता ल्युकास रिएजंटचा रेफरन्स कुठं आलेला बघा मुलांना. आपण ओव्हरऑल अल्कोहोलशी रिलेटेड प्रिपरेशन मेथड ज्या बघितलेल्या आहेत, कुणाच्या अल्किल हलाइडच्या ज्या प्रिपरेशन मेथड बघितलेले आहेत बाय युझिंग अल्कोहोल्स. म्हणजे आपण काय केलं होतं, R-OH हे जे आपले कंपाऊंड आहेत त्यांना डायरेक्टली RXमध्ये कन्वर्ट केलं होतं. RX रिगार्डिंग टू R-Cl अल्किल क्लोराईडमध्ये कन्वर्ट केलं होतं. आणि ही जी रिॲक्शन आहे अल्कोहोलचं कन्वर्जन अल्किल क्लोराईडमध्ये, तर ह्याच्यामध्ये अनहायड्रस जो तुमचा ZnCl2 आहे, ओके, झिंक क्लोराईड अनहायड्रस फॉर्ममधला, आणि HCl ह्यांचं कॉम्बिनेशन असतं हे. मग हा जो रिएजंट आहे हा ल्युकास रिएजंट म्हणून प्रिफर केला जातो. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि अनहायड्रस ZnCl2 ह्यांचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला काय म्हटलं जातं, ल्युकास रिएजंट असं कन्सिडर केलं जातं. मग ह्याचा फॉर्म्युला काय येणार, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहिला दिला आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. दुसरा दिला आहे डायल्यूट HCl प्लस हायड्रेटेड ZnCl2. थर्ड इज अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड अनहायड्रस ZnCl2. फोर्थ वन इज अ कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस MgCl2. तर ही रिॲक्शन कन्सिडर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल याचा ऑप्शन येणार 1st वन कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराईड ह्यांचं कॉम्बिनेशन जर कन्सिडर केलं तर ह्याला आपण ल्युकास रिएजंट म्हणून प्रिफर करतो. ओके, now the next question number 6. The best method of preparing alkyl chloride is. अल्किल क्लोराईडच्या प्रिपरेशनला सगळ्यात बेस्ट सुटेबल मेथड कुठली आहे असा क्वेश्चन विचारला. मग इथं 4 ऑप्शन जर कन्सिडर केले, 4ही ऑप्शनमध्ये आपल्याला सगळीकडे अल्कोहोल दिले बघा, आणि अल्कोहोलचं कन्वर्जन आपल्याला अल्किल क्लोराईडमध्ये केलेलं बघायला मिळेल. मग आपल्याकडं सगळ्या रिॲक्शन आहेत थायोनिल क्लोराईडचा यूज करून, PCl5चा यूज करून, PCl3चा यूज करून आणि ल्युकास रिएजंटचा यूज करून. पहिली रिॲक्शन जर कन्सिडर केली ना, R-OH आणि SOCl2 जर कन्सिडर केलं तर ह्यातनं तुम्हाला प्रोडक्ट मिळताना डायरेक्टली R-Cl मिळणार. ह्या रिॲक्शनशी रिलेटेड अल्किल क्लोराईड मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि HCl हे गॅसेस फॉर्ममधनं एस्केप होऊन जातात. इथं बाय साईड प्रोडक्ट जास्त राहत नाहीत, कारण गॅसेस फॉर्ममध्ये मिळाल्यामुळे ते साईड एस्केप होऊन जातील. ह्या पहिल्या रिॲक्शनचे हे प्रोडक्ट आहेत.
ह्या रिॲक्शनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं PCl5 बरोबर रिॲक्ट केले तर ह्यातनं सुद्धा अल्किल क्लोराईड तुम्हाला मिळतील. बाय प्रोडक्ट जे आहेत इथं मॅक्झिमम राहतात साईड प्रोडक्टशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं तर. सेम वे R-OH आणि PCl3 इथं पण अल्किल क्लोराईड मिळणार आणि इथं मिळत असताना सुद्धा साईड प्रोडक्ट तुम्हाला 1-2 प्रोडक्ट मिळतील. ह्या रिॲक्शनशी रिलेटेड सुद्धा R-OH आणि ल्युकास रिएजंटचं जर कॉम्बिनेशन आपण केलं तर त्या रिॲक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला साईड प्रोडक्ट मिळताना ह्या रिॲक्शनमध्ये R-Cl मिळेल, बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला H2Oचं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. म्हणजे अशा ज्या रिॲक्शन आहेत तुमच्या सगळ्या ह्या 4 रिॲक्शन ज्या आपण बघितल्या अल्कोहोलचा यूज करून बाय युझिंग अल्किल हॅलाइड, म्हणजे PX3चा यूज जर केला फॉस्फरस ट्रायहॅलाइड, जर अल्किल क्लोराईड हा मेन प्रोडक्ट मिळेल आणि ह्यातनं मिळत असताना परत बाय प्रोडक्टमध्ये HCl आणि POCl3 म्हणजे फॉस्फरसचा ऑक्सिक्लोराईड फॉर्म मिळेल. PCl5 शी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर अशा फॉर्ममध्ये हे प्रोडक्ट इथं मिळतील तुम्हाला. PCl3च्या बाबतीत इथं मिळत असताना फॉस्फोरिक ॲसिड, म्हणजे असे साईड प्रोडक्ट ह्या रिमेनिंग 3 रिॲक्शनशी रिलेटेड साईड प्रोडक्ट मॅक्झिमम तुम्हाला इथं मिळतात. क्लिअर, लक्षात येते ना. पण ह्या पहिली रिॲक्शन जर कन्सिडर केली तर साईड प्रोडक्ट इथं मिळतात, पण कसं आहे ते गॅसेस फॉर्ममधनं तिथनं एस्केप होऊन जातात, साईड प्रोडक्ट जास्त राहत नाहीत. त्यामुळं बेस्ट मेथड जे आहे प्रिपरेशन अल्किल क्लोराईडचं जर तुम्हाला करायचं असेल तर ते थायोनिल क्लोराईडला घेऊन जी मेथड यूज केली ती जास्त प्रिफर केली जाणारी तुमची मेथड आहे. ओके, तर हे टोटल थोडे क्वेश्चन आपण डिस्कस केले. बघा नेक्स्ट क्वेश्चन जर कन्सिडर केला, पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला ह्या रिॲक्शनशी रिलेटेड, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शनवरती आता पुढचे क्वेश्चन आहेत तुमचे. म्हणजे आपण SN1 SN2 मेकॅनिझम इथं कन्सिडर केलेलं त्याच्यावरती क्वेश्चन येणार आहेत तुमचे. तर ह्यातला क्वेश्चन काय आहे बघा. विनिलिक हॅलाइड्स आर अनरिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बिकॉज ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत आणि व्हिनिलिक हॅलाइड जे आहे तर व्हिनिल युनिट आपण कसं रिप्रेझेंट करतो, CH2 डबल बॉन्ड CH अशा फॉर्ममध्ये हे व्हिनिल युनिट राहतं एवढं. ओके, मग हे व्हिनिलिक हॅलाइड म्हटले, पुढे ह्याला हॅलोजन जोडला की हे व्हिनिलिक हॅलाइड झालं. अनरिॲक्टिव्ह राहतं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनला, हे कारण काय आणि 4 रिझन जे दिले त्याच्यातलं एक रिझन नसणार आहे तुमचं, असा अर्थ आहे क्वेश्चनचा. पहिला ऑप्शन काय दिलं बघा, कार्बन हॅलोजन बॉन्ड इज स्ट्रॉंग. ओके, हिअर आता इथं कार्बन हॅलोजनचा बॉन्ड स्ट्रॉंग येणारच, ऑलरेडी पोलर टाईपचं बिहेवियर जर कन्सिडर केलं हा बॉन्ड स्ट्रॉंग राहतो डबल बॉन्डेड कार्बन असल्यामुळं साईडला. दुसरं दिले द हॅलोजन बॉन्डेड इज टू sp2 कार्बन, म्हणजे हे कार्बन जर कन्सिडर केले तर हा डबल बॉन्डेड कार्बन आहे त्यामुळे इथलं हायब्रिडायझेशन ह्याचं sp2 येणार. ओके, इट इज ऑल्सो करेक्ट वन. ए डबल बॉन्ड कॅरेक्टर इज डेव्हलप इन दी कार्बन हॅलोजन बॉन्ड बाय रेझोनन्स. आता इथं जर आपण पाय इलेक्ट्रॉनची पेअर जर पुढं इथं शिफ्ट केली तर पेअर ही मायग्रेट होऊन ह्याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला दाखवता येतात. समजते, म्हणजे हे 3 रिझन जे आहेत हे ओव्हरऑल हे करेक्ट राहतील. चौथं रिझन बघा काय दिले, हॅलाइड आयन आर नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. ओके, म्हणजे इथं इझिली हा लिव्ह होणारा इथनं ग्रुप नाही आहे. म्हणजे ओव्हरऑल ह्या क्वेश्चनशी रिलेटेड व्हिनिलिक हॅलाइड जर कन्सिडर केले तर ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनशी रिलेटेड अनरिॲक्टिव्ह राहण्याचं कारण काय आहे, कारण इथनं हा जो हॅलाइड आयन असतो तुमचा हा इझिली तिथनं रिमूव्ह झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे ह्याचा ऑप्शन येणार तुमचा ऑप्शन नंबर 4 ह्या क्वेश्चनशी रिलेटेड. सीधी नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे बघा, C6H5 CH2Cl आणि KCN, म्हणजे तुमचा हा हॅलाइड आहे आणि त्याला पोटॅशियम सायनाईड बरोबर रिॲक्ट केले, व्हॉट आर दी प्रोडक्ट असा क्वेश्चन विचारला आहे. आता आपल्याला माहिती आहे पोटॅशियम सायनाईड बरोबर म्हणजे C6H5 CH2Cl असा क्वेश्चन आहे हा. ओके, Cl2 इज देअर, इट इज ट्रीटेड विथ दी KCN. याच्याबरोबर रिॲक्ट केल्यानंतर काय होणार आपल्याला माहिती आहे की हे Cl आणि हे K हे कंबाईन होऊन प्रोडक्टमध्ये मिळताना तुम्हाला ह्याच्यामधनं पॉसिबल प्रोडक्ट काय मिळणार, Clच्या जागेला हे इथं CN म्हणजे सायनाईडमध्ये कन्वर्जन होईल. C6H5 CH2Cn हा मेन प्रोडक्ट तुमचा मिळणार विच इज X. बाय प्रोडक्टमध्ये काय जाईल, हे K आणि CN कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये पोटॅशियम सायनाईडचं फॉर्मेशन होईल विच इज अ Y1. म्हणजे असा ऑप्शन इथं करेक्ट जर बघितला ह्या क्वेश्चनमध्ये तर ह्या क्वेश्चनमध्ये ह्याचा करेक्ट ऑप्शन काय दिसतो बघा, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन ह्याचा करेक्ट आलेला आपल्याला बघायला मिळेल ओव्हरऑल ह्या रिॲक्शनशी रिलेटेड. क्लिअर वन,
इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला आहे का बघा. बऱ्यापैकी क्वेश्चन इथं घेतलेले आहेत. नेक्स्ट जो क्वेश्चन येणार आहे किंवा पुढचे जे MCQs येतील ते मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ओके स्टुडंट्स, थँक्यू.